देवाचं वचन आम्हाला सांगतं की देव कधीच बदलणारा देव नाही. आपण त्या परमेश्वराची आराधना करूया. नीतिसूत्राचं पुस्तक आणि त्याचा अध्याय 30 आपण काढू आणि काही वचन वाचण्याचा प्रयत्न करू. वाचूया, जर भेटले तुम्हाला तर वाचा, मग आपण पुढे पुढे जाऊ. असं म्हणजे याकेचा पुत्र आगूर याची वचने म्हणजे जणू काय देवाने त्या पुरुषानं म्हटले, हे देवा, मी स्वतः कष्टी आहे. हे देवा, मी स्वतःला कष्ट दिले आहेत, मी क्षीण झालो आहे. पहा, देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे की मनुष्य कष्टी होतो. कधी होतो? तो स्वतःला कष्ट कधी करून घेतो. पवित्र शास्त्र सांगतं की जीवन फार सुंदर आहे आणि ते समजून घेतलं पाहिजे. आणि पवित्र शास्त्र सांगतं, नीतिवचन आम्हाला शिकवतं की कष्ट ज्याला आपण म्हटले, त्रास ज्याला म्हणतो आपण, पीडा ज्याला म्हणतो, समस्या मनुष्याच्या जीवनामध्ये काय येतात, निराशा काय येते, आणि तो नेहमी विचार करतो की माझ्याबद्दलच असं का घडत आहे. हा म्हणतो की मी आपल्या जीवाला पीडा दिली आहे आणि मी कष्टी आहे, मी स्वतः कष्टी आहे. कारण आमच्या मनातले जे सगळे ज्याला आपण म्हणतो की निगेटिव्ह विचार आम्हाला खाऊन टाकतात. मी तुम्हाला मागे 1-2 आठवड्यापूर्वी म्हणालो की जगाला आमचं काही घेणं देणं नाही. काय झालंय, काय घडलंय याकडे जग थांबत नाही. आम्ही विचार करतो फक्त की लोक काय म्हणतील, आणि मी कष्टी होतो, निराश होतो. आम्ही विचार करतो की मित्र काय म्हणतील, आम्ही विचार करतो नातेवाईक काय म्हणतील, आणि निराशा आमच्या जीवनामध्ये येते. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की दावीद राजाला परमेश्वरानं पाचारण केलं. तो अगदी लहान आहे, 16 वर्षाचा कुमार आहे, रानात मेंढरं चारणारा मनुष्य आहे. त्याला राजाबद्दल काही माहित नाही, राजगादीबद्दल त्याला काही माहित नाही, पण देव त्याला म्हणाला की मी तुला राजा करणार आहे. आणि आपण गीतामध्ये सुद्धा गायलं की गल्ल्याला मारण्याकरिता त्या दाविदाचा परमेश्वरानं उपयोग करून घेतला. आणि म्हणून आम्ही कधीच असं म्हणायचं नाही की मी काय करू शकतो. देवाची योजना, परमेश्वराची इच्छा माझ्याबद्दल काय आहे, माझ्या कुटुंबाबद्दल काय आहे, माझ्या लेकरांबद्दल काय आहे, माझ्या पतीबद्दल काय आहे, माझ्या पत्नीबद्दल काय आहे, समजून घेणं फार गरजेचं आहे. 10,000 वर्ष आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो, पण ख्रिस्त कधीच समजत नाही, समजलेला नसतो. त्याला कारण असं आहे, त्या वचनांचा कधीच आम्ही अभ्यास केला नाही, ते वचन कधीच आम्ही ग्रहण केले नाही, तर देवाला आम्ही कधीच स्वीकारलं नाही, त्या परमेश्वराची आराधना आम्ही कधीच केलेली नसते. फक्त येऊन बसलेलो आहोत आणि मग फक्त बसून घरी निघून जातो. पुन्हा रविवारी येतो, फक्त बसून आहोत. ना टाळी वाजवत आहे, ना गीत गात आहे, ना स्तोत्र ठावक आहे, ना नीतिसूत्रे माहीत आहे, ना प्रार्थना येत आहे. वर्षानुवर्षी झाले प्रार्थना येत नाही मला अजून. कसं देव आम्हाला पाचारण करेल? देवाची इच्छा माझ्याबद्दल काय आहे? मला का सेवेची संधी दिली, मला का त्याने गाण्याची संधी दिली, मला का त्याने वचनाची संधी दिली, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मी जाणून घेतलं पाहिजे. देवाची योजना आमच्याबद्दल काय आहे आम्ही शोधली पाहिजे. त्या परमेश्वराची इच्छा अशी आहे, लक्षात घ्या, त्या देवाची इच्छा अशी आहे की कोणत्याही मनुष्याचा नाश होऊ नये. बोलो हालेलुया. नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. कोणत्याच मनुष्याचा नाश होऊ नये. माझ्या जीवनाबद्दल देवाची इच्छा चांगली आहे हे आम्ही स्वीकारलं पाहिजे. माझ्या मुलांबद्दल देवाची इच्छा चांगली आहे हे स्वीकारलं पाहिजे, हे जाणून घेतलं पाहिजे. देवाची उपासना करण्याकरिता सर्वदा ते हात तयार असले पाहिजे. देवासाठी आम्ही तयार असलं पाहिजे आणि त्याकरिता प्रार्थना केली पाहिजे. आम्ही स्वतःकरिता कधीच प्रार्थना करतो की नाही आम्हाला ठाऊक नाही. करत असाल तर देवाला धन्यवाद. म्हटलं पाहिजे प्रभू मी प्रार्थना करतो, मला आरोग्य दे. बोलो हालेलुया.
ज्याला नोकरी नाही त्याने म्हटलं पाहिजे की प्रभू मी प्रार्थना करतो, मला काम दे, नोकरी दे, मला आरोग्य दे, माझ्या लेकरांना आरोग्य दे. शैतान नेहमी निराशेचं वादळ आमच्या सभोवती घालतो. नक्की काय खात्री आहे देवाची, नक्की काय योजना आहे देवाची, देव काय उत्तर देईल, आम्हाला ती वाट पाहिली पाहिजे. परमेश्वराची योजना लक्षात घ्या. आणि दाविदाबद्दल परमेश्वराची योजना काय होती दाविदानं ओळखली. पवित्र शास्त्र सांगतं, त्याला सांगण्यात आलं की जर कोणी गल्ल्याला मारेल तर त्याला काय दिले जाईल, राजाची मुलगी दिली जाईल. तो निघाला, फक्त गोफन घेऊन निघाला. पवित्र शास्त्र सांगतं, देव सांगतो मी सर्वदा तुमच्या बरोबर आहे. पण आम्ही निराश होतो, आम्ही दुःखी असतो, आम्ही कष्टी असतो, आम्ही आईबापांचं ऐकत नाही. असे कित्येक लेकरं आहेत की जे कोणाचंच ऐकत नाही, ते त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगत असतात आणि मग कष्टाला सामोरे जावं लागतं. प्रार्थना करा स्वतःसाठी, दे बापा मला नम्र बनव. मी तुम्हाला म्हणालो, नम्र म्हणजे फक्त असं खाली पाहून चालणार नाही, तर विचारानं, आचरानं, शब्दानं नम्र असला पाहिजे. तर मग खाली असं म्हणले, खाली मुंडी पुढे काय पाताळ, तो खाली पाताळात बघतो, पाताळ दोंडी. तसं नाही, काय म्हटलंय, आम्ही त्या परमेश्वराकरिता, देवाच्या इच्छेकरिता नम्र असलं पाहिजे. बदल झालेलं जीवन आम्हाला जगायचं आहे. येशू या जगात का आला हे माहीत असलं पाहिजे. बसरो भक्तीला 1000 वर्ष झाले, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, 50 वर्ष झाले मी जातोय चर्चला, पण का येशू आला माहीतच नाही. काय उपयोग आहे का? येशू या जगात माझ्यासाठी आला हे मला समजलं पाहिजे की कोणाचाही नाश होऊ नये आणि कोणी नरकात जाऊ नये. मग तो म्हणतो मनुष्यानं सर्व जग मिळवलं पण स्वतःचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे. इथे काय म्हटलंय, याकेचा पुत्र आगूर याची वचने म्हणजे देवानी. त्या पुरुषानं म्हटलं, त्यानं स्वतः काय म्हटलंय, हे देवा मी स्वतः कष्टी आहे. मी कसा आहे, कष्टी आहे. आपण म्हणतो की मी फार माझ्या लेकरांच्या बद्दल निराश आहे, कष्टी आहे. मला वाटलं नव्हतं की तो असं वागेल, मला वाटलं नव्हतं तो असं उत्तर देईल. मी कष्टी आहे, माझ्या कुटुंबाबद्दल मी कष्टी आहे, माझ्या पत्नीबद्दल मी कष्टी आहे, माझ्या लेकरांबद्दल मी कष्टी आहे, माझ्या घराबद्दल मी कष्टी आहे, माझ्या नोकरीबद्दल मी कष्टी आहे, माझ्या जीवनात मी फार दुःखी आहे. हा काय म्हणतो, हे देवा मी स्वतः कष्टी आहे. हे देवा मी स्वतःला कष्ट दिले आहे, मी स्वतःला पीडा दिली आहे. शास्त्र सांगतं त्या परमेश्वरानं आम्हाला अद्भुत रीतीनं पाचारण केलं, याकडे आमचं लक्ष आम्ही लावलं पाहिजे. कष्ट करून घेण्यात काही अर्थ नाही, त्रास करून घेण्यामध्ये काही अर्थ नाही. तो काय म्हणतो पहा, इर्म्याचं पुस्तक अध्याय 1 वचन 5 वाचा. काय म्हटले, लवकर शोधा, पवित्र शास्त्र उघडूया. इर्म्याचं पुस्तक अध्याय 1 वचन 5. मी तुला गर्भाशयात घडविले आहे. देव म्हणतो कधी घडवलं मी तुला, गर्भाशयात. आता काल परवा तुला बोलवलं नाही की आता बोलवलं नाही तू उभा राहिला, असं नाही. अरे मी तुला जन्माच्या अगोदर पासून ओळखत आहे आणि मी तुला गर्भाशयात असल्यापासून ओळखतोय. पुढे, त्यापूर्वी तुम्हाला ठावक होतास, तू उदरातून निघण्या अगोदर मी तुला पवित्र केलं आहे, मी तुला राष्ट्रांकरिता संदेश देण्याकरिता पाचारण केलं आहे. मी म्हणालो, आहो प्रभू परमेश्वरा, हा मला बोलायचं माहित नाही. आपण म्हणतो देवा मला प्रार्थना करायचं अजून ठावक नाही. तुम्हाला देवानं जगात ठेवलं नाही, ठेवलंय का नाही ठेवलं. तुम्हाला देवानं त्याचं नाव दिलं आणि मंदिरात बोललं, पाचारण केलं की तुम्ही देवाची सेवा करावी. देवाची काय करावी, सेवा करावी. पण शास्त्र सांगतं, आम्ही काय म्हणतो, मला प्रार्थना येत नाही, मला प्रार्थना येत नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे जर मला प्रार्थना येत नाही तर.
शास्त्र सांगतो, देव असं म्हणतो, मी तुला पाचारण केलं आहे, मी तुला तुझ्या आईच्या गर्भापासून निवडलं आहे, मी तुझ्या जन्माच्या अगोदर पासून तुला ओळखतो आणि तुला बोलवलं आहे, तुला ख्रिस्तीय नाव दिलं आहे, तुला ख्रिस्ती कुटुंबात जन्म घातला आहे, तुला देवाचं नाव दिलं आहे, तुला मंदिरात बोलवलं आहे, देवाच्या समोर तू बसला आहे. आणि जेव्हा तू म्हणतो की मला येत नाही, हा काय म्हणतो, देवा काय बोलावं, मला शब्द नाहीत, मी काय बोलू. देव काय म्हणतो, वाचा पुढे, मी केवळ बाळ आहे. परमेश्वर मला म्हणाला, मी केवळ बाळ आहे असे म्हणत बसू नको. बोला हालेलुया. असं म्हणू नका, मी बाळ आहे मला काही येत नाही. तुमच्या कानावर देवाचे वचन पोहोचलेले आहेत, मोबाईलच्या द्वारे पोहोचलेले आहेत, टीव्हीच्या द्वारे पोहोचलेले आहेत, वचनाच्या द्वारे पोहोचलेले आहेत, भजनाच्या द्वारे पोहोचले आहेत, गाण्याच्या द्वारे पोहोचले आहेत, कॅरोलच्या द्वारे पोहोचले आहेत, शुभवर्तमान पोहोचलं आहे. तुम्ही म्हणू नका मी बाळ आहे आणि मला ठावत नाही. तुम्हाला प्रार्थना आलीच पाहिजे, तुम्हाला शास्त्र वचन वाचता आलंच पाहिजे, तुम्हाला स्तुती स्तवन करता आलंच पाहिजे, कारण देवानं तुम्हाला पाचारण केले. कधीच विसरून जाऊ नका. काय म्हटलंय की आमच्या जीवनात असे का घडत आहे. आम्ही असं म्हणतो की देवा मी काय करू, मी कष्टी आहे. नेहमी मी म्हणतो की मी कष्टी आहे. देव म्हणतो ते कष्ट बाजूला सोड आणि दूर पहा. काय म्हणते परमेश्वरानं, लक्ष लाव, उठ, प्रकाशमान हो, मी तुला बोलवलंय. ते कष्ट आहे, त्रास आहे म्हणू नको, प्रार्थना कर. आपण म्हणतो नेहमी माझ्याबद्दलच असं का करतो. मी नोकरीला जाण्याचं ठरवलं की मी आजारी पडतो, रविवारी मला भक्तीला जायचं असं म्हटलं की मी शनिवारीच आजारी पडतो. का घडतं असं, कारण सैतानाने मला काय केलंय, ग्रासवून टाकलं. ते डोक्यात विचार ठाचून भरलेले असतात की माझं दुखत आहे, मला बरं वाटत नाही, मी त्रासात आहे, माझं चांगलं नाही, माझे मुलं चांगले नाही, माझी पत्नी चांगली नाही, माझं घर चांगलं नाही, माझं कुटुंब चांगलं नाही, माझी नोकरी चांगली नाही, माझे शेजारी चांगले नाही, माझे आई वडील चांगले नाही, माझं कोणीच चांगलं नाही. हे कुठे बसलंय, डोक्यात. कुठे बसलंय, डोक्यात. त्याला काढून टाकायचे, असं म्हणायचं आहे सगळे चांगले. बोलो हालेलुया. त्या विचारांना जेव्हा बदलता आणि असं म्हणता की तुम्ही किती चांगले आहात, वाईट माणूस पण चांगला होतो. बोलो हालेलुया. वाईट माणूस पण काय होतो, चांगला तो होतो. नाही ते फार चांगले माझ्याशी वर्तन करतात. का घडतं असं, घाबरू नका. का घडतं असं, घाबरू नका. का घडत आहे असं, घाबरू नका. स्थिर राहा आणि प्रार्थना करा. देवाला सांगा, देवा ही परिस्थिती बदलवणारा तो देव आहेस. बोलो हालेलुया. निराशेतून बाहेर आणणारा देव आहे, कष्टातून बाहेर आणणारा देव आहे, कष्ट बदलणारा देव आहे. आणि म्हणून आम्ही स्वतःला बदलण्याकरिता तयार असलं पाहिजे. निराशा सोडा, प्रभूच्या जवळ या. निराशा आहात ना, प्रार्थनेला या. दुसऱ्याला सांगा माझ्यासाठी प्रार्थना करा. तो काय म्हणतो, तुम्ही आनंदी आहात का, मग स्तोत्र गा. निराश आहात का, प्रार्थना कराय. एकमेकांना ओझी वाहू दे. काय म्हणले, एकमेकांचं ओझं व्हा. मग एकमेकाला उचलून घ्यायचंय का, नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे, प्रार्थना करायची. कोणाला सांगू माझं दुःख, शास्त्र सांगतं घाबरू नका, त्या देवाला सांगा. तो देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. शैतान काय करतो, येतो आणि चांगल्या कामाला अडखळ लावतो. पाहुणे आले पोरीला बघायला, सैतान येतो आणि अडखळ निर्माण करतो, शंका निर्माण करतो. देऊ का नको, करू नको, चांगलं होईल का नाही, हे होईल का ते होईल का, हजारो शंका उपस्थित करतो. कामाला जायचंय, सैतान प्रश्न उपस्थित करतो, मला येईल का नाही, लांब आहे, प्रवास होईल का नाही, हे होईल का नाही, ते होईल का नाही, अनेक प्रश्न निर्माण होतात. सुरुवात नाही केली अजून, कामाला गेलात नाही अजून, अगोदरच प्रश्नांचे ढीक मनामध्ये उभे राहतात. कारण तो मेंदू असा आहे, तो काही नसताना प्रश्न निर्माण करतो आणि मग हृदय धडधडू लागतं. आपण म्हणतो बापरे मला बरं वाटत नाही, किती लांब आहे तो जॉब. आणि जेव्हा तुम्ही असा विचार करता की तो किती सुंदर जॉब आहे, किती चांगलं होईल त्या ठिकाणी, बदलण्याचा विचार करता. देवानं सांगितलं अब्रामाला, उठ आणि मी दाखवीन त्या देशात, निघून जा, हे सगळं सोडून दे. तो निघून चालला.
पवित्र शास्त्र सांगतो जो मी तयार असतो देवाच्या कामासाठी सगळं काही चांगलं होतं. परिस्थिती बदलवणारा कोण आहे? देव आहे. बोलो हालेलुया. आणि म्हणून आम्ही तयार असलं पाहिजे की देव माझं चांगलं करणार आहे. चांगल्या कामाला हात घातला शैतान अडचण करणार आहे. निगेटिव्ह विचार तिथे आहेत, पण त्या निगेटिव्ह विचारांना म्हणायचं थांबा थांबा, मला पुढे जायचं आहे. एखादी वस्तू घेतली आपण म्हणतो कशाला घ्यायची, कशाला एवढं कर्ज करायचं, कुठून? कधीच तो मनुष्य यशस्वी होत नाही, कधीच घेऊ शकत नाही. व्यवसाय करणारे, बिझनेस करणारे होऊ दे म्हणतात, हरकत नाही. बिझनेस वाढवू, आणखी डेव्हलप होईल, आणखी कमाई होईल, पण आपण म्हणणार नाही मला करायचं नाही. मग पवित्र शास्त्र सांगतं, देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रगती पथावरून आम्ही काय होतो? खाली येतो, कारण आमचे विचार आम्हाला संपवत असतात. सगळ्यात मोठा, सगळ्यात भयंकर, सगळ्यात जबरदस्त ज्याला म्हटले वाईट शत्रू कोण असेल तर तो स्वतः तुमचं मन आहे. तुमचा मेंदू, तुमचं मन आहे, ते तुम्हाला अगोदर खातं, आधी ते संपवतं. त्या मनाला घट्ट बनवा, स्थिर व्हा, घाबरू नका. म्हणून प्रभू काय म्हणाला? खंबीर हो, हिम्मत धर, कचरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. हे विसरून जा. ते फक्त गीतापुरतं आहे का गाण्यापुरतं? की येशू मेरे साथ है, गाण्यामध्ये आम्ही गातो देव माझ्या बरोबर आहे. फक्त ते गाण्यापुरतं नाही तर सर्वदा आचरण करण्याकरिता आहे. नेहमी म्हणा माझी नोकरी चांगली आहे, त्यात प्रगती होईल. म्हणा माझा व्यवसाय चांगला आहे, त्यात प्रगती होईल. माझं वैवाहिक जीवन चांगलं आहे, त्या आशीर्वादित होईल. माझं घर चांगलं आहे, त्या आशीर्वादित होईल. माझं चांगलं होणार आहे, कारण तो प्रभू माझ्या बरोबर आहे. चांगल्या कामात समस्या येतात, अडचणी येतात, ते येणार आहेत, पण त्या अडचणींना मात करण्याकरिता प्रार्थना करा. त्या अडचणींवर मात करण्याकरिता काय करा? प्रार्थना करा. आणि पहा सगळे प्रश्न कसे आहेत? सुटलेले आहेत. आम्ही प्रयत्न नाही केले, कधीच प्रश्न सुटणार नाही. सुटतील का? नाही सुटणार. पुढे वाचा काय म्हटलंय? मला मनुष्य म्हणणे. कुणाला? जर मी त्या वाईट विचारांना आवडून धरले, माझं चांगलंच होणार नाही, किंवा चांगलंच नाही नवरा. बाई म्हटली ह्यो चांगलाच नाही, होईल का चांगलं? तर म्हणशील तुम्हाला म्हणतच नाही चांगलं, कसं काय चांगलं होईल? संसार जुळेल का? सूत्र जुळतील का? बायको म्हणलं की झोप, तुझ्या डोक्यातच घाल. तू झोप लागेल का त्याला? तर म्हणशील कसं झोपू? डोक्यात घालशील काहीतरी, होईल का चांगलं? काय म्हटलंय? मला मनुष्य म्हणून आहे. अरे वचन वाचत असताना ते हृदयात खोलपर्यंत असे बाणासारखे जातात की प्रभू किती अद्भुत ज्ञान त्यात लढले, किती सुंदर तू ते आमच्या जीवनाकरिता लिहून ठेवले, काय गोष्टी त्यात लिहिल्यात. त्या देवाला असं वाटतं, लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येकानं आशीर्वादित व्हावं. समजतंय का? आशीर्वादित व्हावं सर्व परिस्थितीमध्ये. शारीरिक दृष्टीने आशीर्वादित व्हावं, आर्थिक दृष्टीने आशीर्वादित व्हावं, समाधानी व्हावं, आनंदी व्हावं, गरगंज संपत्ती तुमच्याकडे असावी. तो देव असं म्हणतो त्या अब्राहमाला तू पाय ठेव, ती भूमी मी तुला देऊन टाकली. बोल हालेलुया. अरे पाय ठेव त्या भूमीवर, मी ती भूमी तुला देईल. आम्ही असं म्हणतो मी कसं घेऊ? इतकं मोठं घर आहे, होणार नाही माझ्याच्या, एवढे पैसे मिळतील का मला? ते मिळायच्या आधीच आपण हारतो, नाही होत मग कधीच. असं म्हणतो तर काय नाही, किरकोळ आहे. हे काय 50 लाख किरकोळ आहे, आता फिटतील. असे जेव्हा विचार करतात होते लगेच अर्धे फिटल्यासारखे वाटतात. शास्त्र सांगतं, पाहतो काय म्हणतो? मला मनुष्य म्हणून हे इतका मी मूढ आहे, इतका मूर्ख आहे मी, मला माणूस म्हणून आहे. कारण नेहमी माझ्याच लोकांबद्दल मी वाईट विचार करतोय का? माझ्याच लेकरांबद्दल मी वाईट विचार करतोय का? माझ्या कुटुंबाबद्दल मी वाईट विचार करतोय का? मी कसा आहे? मूढ आहे. मनुष्यात समज असतो, तो माझ्यात नाही. माणसांना समज आहे, तो माझ्यात नाही. लोक काय म्हणतात? मुंबईत मी फक्त रिकामा आलो, 1 रुपया नव्हता, आज इतकं देवाने आशीर्वादित केलं. कसं काय झालं? तो टिकून आहे देवामध्ये. घाबरला असता तर लगेच गावाला जाणार, तो राहणार काही ते राहणार नाही.
स्थिर राहा आणि देवाला मागा, देवा आशीर्वाद दे, मी तुझ्या जवळ येतो. शास्त्र सांगतो तो परिस्थिती बदलावी. तिसऱ्या वाचनामध्ये काय म्हणते वाचा. परमपवित्राचे ज्ञान मला व्हावे इतके सुज्ञान मी शिकलो नाही. की त्या परमेश्वराचे, परमपवित्राचे, देवाचे, परमेश्वर देवापासून ज्ञान मला प्राप्त व्हावं इतका मी शिकलो नाही, इतका मी हुशार नाही. पण शास्त्र सांगतं देव ज्ञानवंतांना लाजवण्याकरिता तो म्हणतो मी मूर्खाची निवड करतो. ज्यांना टाकून दिले लोकांनी देवाच्या माणसाला उभं करतो. तो देव जर आमच्या बरोबर आहे तर पवित्र शास्त्र सांगतो आम्हाला भिण्याची काही गरज नाही, कारण तो देव आमचा झेंडा, आमचा उंच गड आणि आमचा दुर्ग आहे. पुढे वाचा काय म्हटलंय. आकाशात चढून कोण उतरला आहे, वायू आपल्या ओंजळीत कोणी धरून ठेवला आहे, जलाशय वस्त्रात कोणी बांधून ठेवले आहे, पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिले आहे, त्याचे नाव काय, त्याच्या पुत्राचे नाव काय, तुला ठावक असल्यास सांग. आणि शास्त्र सांगतो तो कोण आहे, आमचा देव प्रभू परमेश्वर आहे, की जो सर्व शक्तिमान आहे. माणसाला हवा हातात धरता येते का, नाही तर म्हणतो मुठीमध्ये हवा धरता येते का, नाही. आणि वस्त्रामध्ये म्हणजे कपड्यामध्ये पाणी बांधून आणता येईल का, नाही. कोण आहे या सागराची सीमा मोजणारा, कोण आहे या पृथ्वीची सीमा मोजणारा, कोण आहे समुद्राची खोली पाहणारा, कोण आहे तो, माझा यहोवा परमेश्वर आहे, माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे, आमचा देव आहे. आणि म्हणा की तो देव आमच्या बरोबर आहे. बोला हालेलुया. तर तो देव तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला भिण्याचं काही कारण नाही, तो सदा सर्वदा तुमच्या बरोबर आहे. पुढे वाचा काय म्हटले. ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे हे समजून घ्या, हे स्वीकारा. पुढे त्याचा आश्रय करणाऱ्याची तो ढाल आहे. कोणाची ढाल आहे, जे वचनाचा स्वीकार करतात. सगळे लक्ष द्या बरं. हालेलुया. लक्ष विचलित करू नका. झोप असेल तर म्हणा येशूच्या नावात झोपेला म्हणतो आम्ही निघून जा. हालेलुया. जेव्हा मी मोबाईल खेळत राहतो लेकरांना लक्षात घ्या, मोबाईल खेळतो, देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाही, देवाच्या वचनाचा अपमान करतो, आम्ही टाइमपास करतो, खात्रीनं तुम्ही शापित आहात. लक्षात घ्या. खात्रीनं तुम्ही देवापासून दूर जातात. सैतान तुमच्या मनात राज्य करीत आहे. सैतानाने तुमच्या वर्चस्व घेतलं आहे. तुम्ही घमंडी बन. मागच्या आठवड्यात आपण वाचलो की तो गर्वाने फुगून जाता, पण म्हणतो हा मी का तसा आहे का, मला तो बोलला का. तो गर्वाने फुगतो, तो कोणाचं ऐकत नाही, कारण सैतानाने त्याचा ब्रेन काय केला आहे, वाश केला. तर एकदम सैतानी होऊन जातो. मग आपण म्हणतो की हा पोरगा वायाला गेला. लिहून घ्या पेनानं. जे देवाच्या वचनाकडे लक्ष देणार नाही त्यांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही, नाशच होणार. शास्त्र सांगतं, कारण तुम्ही अपमान माझा नव्हे परमेश्वराचा करत आहात. तुमचं लक्ष त्या मोबाईलमध्ये आहे, कोणाला तरी चॅट करत आहात, कोणाशी तरी बोलत आहात, कुठेतरी तुम्ही इथे बसलात पण मन कुठेतरी भटकत आहे. बायबल सांगतं आमचं लक्ष आम्हाला वचनात दिलं पाहिजे. आमचं पवित्र बायबल आमच्या जवळ असलं पाहिजे. तुम्ही जेवायला बसलात आणि ताट नाही, जेवू शकता का. सुंदर भोजन बनवलंय, सगळं पक्वान्न आहे, सुंदर आहे सगळं काही, आणि लोक जेवत आहेत पण तुमच्याकडे ताट नाही, जेवू शकाल का. आमचं बायबल आमच्याकडे नाही, आम्ही देवाचं अन्न खाऊ शकत नाही. आमचं पवित्र शास्त्र आमच्याकडे असलं पाहिजे, ते उघडलं पाहिजे, त्यात मन रमवलं पाहिजे. काय म्हटलंय देवाचं वचन, 52 कशी सोन्यापेक्षा उत्तम आहे आणि मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे, आणि म्हणून त्याची गोडवी आम्ही घेतली पाहिजे. काय म्हटले, प्रत्येक वचन शुद्ध आहे, सोन्यापेक्षा शुद्ध आहे. ईश्वराचं प्रत्येक वचन शुद्ध आहे. त्याचा आश्रय धरणारा, कोणाचा आश्रय धरणारा, देवाचा आश्रय धरणारा, परमेश्वराच्या आश्रयाला उभं राहणारा, त्याचा नाश होणार नाही. कितीही कॉम्पिटिशन राहू दे, त्याचा नाश होणार नाही, कारण त्याने कोणाचा आश्रय धरलाय, परमेश्वराचा. आपण 91 अध्याय वाचतो, सूत्र 91 वाचतो. काय म्हटलंय, तुझ्या बाजूला लक्षावधी पडले आणि तुझ्या उजव्या हाताला सहस्रावधी पडले, ते तुला भिडणार नाही. हे फक्त लिहिलं नाही, तर शास्त्र सांगतं ते आमच्याकरिता आहे, म्हणून आमचं लक्ष आम्ही वचनात दिलं पाहिजे. आमचं लक्ष जर वचनाच्या बाहेर आहे
लक्षात घ्या. मी कल उद्या मी असेल किंवा नसेल, कल हम रहे ना रहे, उद्या आम्ही आहोत नाहीत माहित नाही, पण जे असतील ते पाहतील. ज्यांनी ज्यांनी वचनाचा अनादर केला, ज्या ज्या लोकांनी देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं नाही, त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं तुम्ही पाहाल. पवित्र शास्त्र सांगतं देवाला सगळ्यात भयानक चीड येते ते देवाचा अपमान केल्याची, पवित्र आत्म्याचा अपमान केल्याची, देवाच्या वचनाकडे लक्ष न लावण्याची. तो काय म्हणतो, जो आपला कान बंद करीतो त्याची प्रार्थना परमेश्वराला वीट आणते. कुणाची? जो आपला कान बंद करतो आणि आपलं लक्ष मग्न आहे, लोकांना दाखवतो तो मी ख्रिश्चन आहे, लोकांना म्हणतो की मी प्रार्थनेला जातो, मी मंदिरात बसलोय, पण त्याचं शरीर बसते, आत्मा मात्र नाही. बायबल सांगते मी त्यांची प्रार्थना सुद्धा ऐकणार नाही. असा वचनात काय म्हणते वाचा, त्याच्या वचनात तू काही भर घालू नकोस, घालशील तर तो तुझा द्वेष उघड करेल आणि तू लबाड ठरशील. त्या वचनात स्वतःच्या मनाचं काही घुसरू नका आणू. तुम्ही वाचलं होतं असं होतं नाही, आहे तर आहे म्हणा, नाही तर नाही म्हणा, त्यात काही घुसू नका, नाही तर लबाड ठराला आणि नाश होईल. 7 मध्ये काय म्हटले पहा, मी तुझजवळ 2 वर मागतो. हा लेखक काय म्हणत आहे, हा शलोमोन राजा नीतिसूत्र करता काय म्हणत आहे की परमेश्वर दे बापा, मी तुझ्याकडे 2 वर मागतो, 2 वरदान मागतो आणि तू ते मला दे. काय म्हटले बघ, मी मरण्यापूर्वी जे मला दे, नाही म्हणू नको व्यर्थ अभिमान अव लबाडी. पहा किती सुंदर त्याने मागितलं. तो म्हणला का दे बाप्पा मला एक सोनं ट्रक भरून दे, 5-10 लाख रुपये दे. काय म्हटलं तो, दे बाप्पा काय दे, मी मरण्याच्या अगोदर अभिमान जर माझ्या जीवनात आहे तर तो काय कर, निघून जाऊ दे. आणि दुसरं काय म्हणत आहे तो, लबाडी. काय म्हणत आहे, चहाडी लबाडी खोटेपणा माझ्यापासून दूर राख, इतकाच वर मी तुला मागतो. कदाचित चांगलं वागण्यानं आज त्रास असेल, पण एक दिवस येईल की त्या चांगल्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळणार आहे. तुमच्या लेकरांचा कधीच नाश होणार नाही. जेव्हा तुम्ही देवाला समय दिलेला आहे, सगळं काम सोडून त्या प्रार्थनेला आलेला आहात, एक दिवस येईल की देव त्याच प्रतिफळ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पुढे वाचा काय म्हटलंय, दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. इतका जर तुम्हाला धनवान करशील तर काय होईल, इतकं जर तुम्हाला श्रीमंत करशील तर काय होईल, किंवा गरीब करशील तर काय होईल. त्याने पुढे लिहिले, पुढे वाचा, मला अवश्य तेवढे अन्न खावयास दे. पुढे, माझ्या अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा वेध करेन. जर माझ्याकडे गडगंज झालं तर कदाचित मी देवाला विसरून जाईल. पुढे, आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणेन, आणि मी दरिद्री राहिल्यास कदाचित मी चोरी करेन आणि माझ्या देवाच्या नामाची मी निंदा करेल. साखराची चुगली त्याच्या धन्याजवळ करू नको, करशील तर तो तुला शिवाय शाप देईन आणि तू अपराधी ठरशील. बापाला शाप देणारा व तुला आशीर्वाद प्राप्त हो असे आईला न म्हणणारा, अशा लोकांचा एक ग्रुप आहे. लक्षात घ्या, मंडळीमध्ये जगामध्ये सर्वत्र वागताना काय म्हटलंय, असा एक ग्रुप आहे की जो आई बापांना शाप देतो. असे लेकर आहेत, असे लोक आहेत. काय म्हटलंय, बापाला शाप देणारा व तुला आशीर्वाद प्राप्त हो असे आईला न म्हणणारा, असा एक वर्ग आहे. पुढे वाचा, आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा, असा एक वर्ग आहे. काय म्हटलं नीतिसूत्र करताना की असे लोक आहेत जगामध्ये, स्वतःची घाण तशीच ठेवली पण दुसऱ्याला ज्ञान शिकवतात. असा एक वर्ग आहे. त्यांच्या पुढे काय होतं त्याने लिहिले,
एक वर्ग आहे जो आई बापांना दोष देतो, एक वर्ग आहे जो स्वतःला जणू काही शहाणा समजतो, तो शुद्ध नाही पण स्वतःला शहाणा समजतो. पुढे वाचा. ज्याची दृष्टी कितीतरी उंच, ज्याच्या पापण्या वर चढलेला आहे, असा एक वर्ग आहे. पहा काय म्हटले, कसा एक वर्ग आहे की ज्याची दृष्टी फार उर आहे, त्याच्या पापण्या उंच चढल्या, तो नेहमी ताट आहे, असा एक वर्ग आहे. पुढे. पृथ्वीवरून गरीब व मनुष्यापैकी कंगाल यास खाऊन नाहीसे करावे असा तरवारी सारखे ज्याचे दात व सूर्यासारखे ज्याच्या दाढा आहेत, असा एक वर्ग आहे. काय म्हटलंय, गरीबाला खाऊन टाकावं, तलवारी सारखे दात आहेत आणि सुळ्यांसारखे ज्याच्या दाढ आहेत, असा एक वर्ग आहे. पुढे. आता जळवेच्या दोन कान, जळवा माहिती आहे तुम्हाला, किडा आहे तो, असा लावला ना रक्त पिऊन घेत, त्याला रक्तपिपासू म्हणतात. पाहिला का, काळा असा किडा असतो, एवढा आयुर्वेदामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. असा किडा आहे, एवढा गोगलगाई सारखा किडा आहे, तो असा चिटकवला का तो खराब रक्त पितो. काय म्हटलं, तर तिच्या दोन कन्या आहेत. पुढे वाचा. त्या दे दे असे ओरडत असतात तरी त्यांची कधी तृप्ती होत नाही. अशा 3 वस्तू आहेत. काय म्हणतात, त्यासारखं दे पण कधी तृप्त होत. कोण आहेत अशा, त्याने सांगितले कोण आहेत, वाचा. पहा काय म्हटलं, पुरं म्हणून कधीच म्हणत नाहीत. अशा 4 वस्तू, 3 वस्तू कशा आहेत की ज्या फक्त दे म्हणतात, दे दे मला, दे येऊ दे. आणि 4 वस्तू कशा आहेत, त्या कधीच पुरं म्हणून म्हणत नाहीत, की थांबा आता बाद झाला असं म्हणत नाही. वाचा कोण आहेत त्या, ह्या आहेत अधोलोक म्हणजे नरक. ते कधीच भरत नाही, कितीही त्या नरकात लोक गेले तरी नरक भरलंय असं झालं नाही. अधोलोक, नरक. दुसरं काय म्हटलंय, वांझेचे उदर. तिसरं काय म्हटलंय, पाण्याने कधी पोट भरत नाही, अशी पृथ्वी. पृथ्वीला असं म्हटलंय, कितीही पाऊस पडला, कितीही पाणी टाकलं तरी तिचं पोट भरत नाही. पुढे. पुरे म्हणून कधीच न म्हणणार अग्नी. अग्नी म्हणतो का आता बास करा, झालं माझं पोट भरलं, आता जाळ बंद करा. म्हटलंय का, किती पण येऊ द्या त्या अग्नीत. ती काय म्हणते, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. पुढे. जो डोळा बापाची थट्टा करीतो आणि आईचे ऐकत नाही, तुच्छ मानितो, त्याला म्हटलंय डोम कावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधारांची पिलं खाऊन टाकतील. आणि 3 गोष्टी माझ्या समजण्या पलीकडे आहेत असं म्हणतो. त्या कोणत्या आहेत, काय म्हटलंय, 4 मला कळतच नाहीत आणि 3 मला समजत नाहीत. गरुडाचे आकाशात उडणे, इतका उंच तो विमानासारखा गरुड उडतो, तो कसा उडतो तो म्हणतो मला माहित नाही. पुढे काय म्हटलंय, सर्पाचे खडकावर सरपटणे. अशा मऊ लादीवर पण साप चढतोय किंवा भिंतीवर पण चढतोय, त्याला पाय नाही, कसा चढतोय मला समजत नाही. आणि पुढे काय म्हणते त्यानं, जहाजाचं समुद्रावर चालणं. आणि पुढे तो म्हणतो की पुरुषाची तरुणीचा संबंध मला समजत नाही. पुढे आणखी काय म्हटले, वाचा 20 वचनामध्ये. हा हा मी काहीच केलं नाही, पाप करणारा म्हणतो. पुढे. 3 गोष्टी मी भूमिकंपित होते, 4 भार तिला सहन होत नाही. ह्या राजाचा झालेला दास, एखादा दास आहे, एखादा अगदी खालच्या पातळीचा मनुष्य, त्याला अचानक जर राजा केलं तर तो कसा होईल. आणि ते तुम्हाला ठावक आहे, मी सांगणार नाही. पुढे काय म्हटले, अन्नानं तुडुंब पोट भरलेला मनुष्य, त्याला अन्नाची काहीच किंमत वाटत नाही. पुढे. लग्न झालेली त्रासदायक बायको, तिने लग्न केलंय पण जी रोज त्रास देत आहे, अशी पत्नी म्हटले. पुढे.
काय म्हटले, लहान आणि अत्यंत शहाणे असे 4 प्राणी आहेत. पण त्याच्या आधी काय म्हटलंय, धनिनीची वारीस झालेली. समजतं का? नाही समजलं. समजलंय तर खरं सांगा. धनी आहे, धनी म्हणजे मालक आहे, एखादी मालकीन आहे, गडगंज संपत्ती आहे, तिच्या घरी भांडे घासार एक बाई, आणि ती मालकीन आलीच नाही, निघून गेली, किंवा काय झालं तिचं बरं वाईट, आणि ते भांडे घासणारी बाई त्या घराची मालकीन झाली. ती किती फुगन. शास्त्र काय म्हटलंय, धननीची वारीस झालेली दासी, ती एक कोणाचं ऐकत नाही. तिला फुकट मिळालं, ती कशाला ऐकेल कोणाचं. आणि मग पुढे काय म्हणतं की असे 4 लहान प्राणी आहेत पहा. कोणते म्हणले, मुंग्या, जे शहाणे आहेत, ज्याच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये वारंवार लिहिले. मागे मी तुम्हाला म्हटलं, काय म्हटलं त्या मुंग्यांबद्दल वाचा. त्या अशक्त कीटक आहेत, फार शक्तिशाली नाही, तरी त्या उन्हाळ्यात आपलं अन्न साठवतात. आम्ही तर किती सुंदर आहोत, किती बलवान आहोत, किती सशक्त आहोत, तरी आम्ही काय म्हणतो, मी फार थकून गेलो, माझे शाणे होत नाही. मी मोबाईलवर पाहिलं का, टीव्हीला पाहिलं का, न्यूजमध्ये पाहिलं माहित नाही, पण पाऊस चालला होता. त्या पावसामुळं खळखळून पाणी वाहत होतं. मुंग्यांना पलीकडे जायचं होतं, तर त्यांनी ब्रिज तयार केला. कसं केला असेल, सगळ्या मुंग्या एका लेक्षी काटल्यात. खाली मुंग्या आहेत, त्याच्यावर मुंग्या आहेत, त्याच्यावर मुंग्या आहेत, आणि मुंग्यावर मुंग्या चालल्यात. खाली मोकळंच आहे. त्या मुंग्या एकमेकाला अशा धरून ठेवले त्यांनी. एक माणूस पुढे जात असताना आपला, दुसरा त्याला खाली ओढतो. दुसरा म्हणतो, कशाला ते काम करतोस, जाऊ दे, घे ना सोडून, घरी जा. एक पुढे चालत त्याला काय केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. दुसरीकडे पहा, मराठी माणूस सोडला दुसरीकडे पहा. एखाद्याने एक व्यवसाय टाकला का, दुसरा त्याला सपोर्ट करतो. त्याला काय म्हणतो, हरकत नाही, काय नसेल तर मला सांग, मी तुला मदत करेन. आपला माणूस काय म्हणतो, ह्या दुकानात जाऊ नको बरं का, तिकडे जा. आपला माणूस आपल्या दुकानात लावणार नाही. शास्त्र सांगतं, लहानशा मुंग्या आहेत, कीटक, त्या उन्हाळ्यात आपलं अन्न साठवतात. आम्ही तर किती सशक्त आहोत, आमच्या नाकपुड्यात श्वास आहे तोपर्यंत आम्ही लढाई चालू ठेवली पाहिजे, कधीच हार मानू नये, असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं, देवाचं वचन आम्हाला सांगतं. पुढे काय म्हटले पहा, दुसरं कोण आहे, ससे आहेत, आणि तेही फार छोटे आहेत, तरी ते खडकात उंच डोंगरावर, की जिथे कोणाचा हात जाणार नाही, अशा डोंगरावर पण बीळ करून राहतात. आणि तिसरे आहेत टोळ. टोळ म्हणजे नागतोड किंवा फुलपाखरं म्हणा, किंवा जे भवरा आहे फुलांवर बसतो तसा म्हणा, किंवा मधमाशासारख्या आहेत. टोळ ते राजासारख्या झुंडीने येतात, कोणाचं ऐकत नाही. एक खटी घोळकाची घोळका येतो. शास्त्र सांगतं आम्ही एकीनं राहिलं पाहिजे. पुढे वाचा काय म्हटलंय, पाल हातानं धरता येते, तरी ती राजमहालात राहते. आणखी पुढं, डौलदार चालणारे 3 प्राणी आहेत, चौघांची चाल सुरेख आहे. ते हे सर्व वनपशु, बलवान व कोणालाही न भिणारा सिंह, पाठ न दाखवणारा सिंह, पुढे, तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले अथवा मनात दुष्कर्म योजिले, तर तो आपल्या मुखावर हात ठेव. दूध उसळल्याने लोणी निघते, नाक पिळल्याने रक्त निघते, तसा राग चेतवल्यानं तंटा उपस्थित होतो आणि मनुष्याचं आयुष्य, मनुष्याचं घर, मनुष्याचं जीवन बर्बाद होतं. म्हणून हर एक गोष्टीचा निर्णय घेताना शांतीने घ्यायचा. नाही जमत दूर राहा, नाही पटत टाळा, नाही सहन होत सोडून द्या. शास्त्र सांगतं आम्हाला शांतीनं जीवन जगण्याकरिता परमेश्वरानं आचरण केलं आहे. कधीही हार मानू नये. होईल नेहमी म्हणा, चांगलं होईल नेहमी म्हणा, मी करू शकतो नेहमी म्हणा, अवघड काहीच नाही. आणि पहा तुम्हाला काहीच अवघड कधी वाटणार नाही. दे बाप तुम्हाला वचनांच्या खरी आशीर्वादित करो. आमेन.